काय हो मंडळी, तुम्हाला पण बाजारासारखा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा बनवायचा आहे ना, तर मग ही रेसिपी पूर्णपणे पहा. तुमचा ढोकळा कधीच फसणार नाहीये. तुम्हाला नक्कीच जमेल. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मिक्सर जार घेतलेला आहे. 1 चमचा साखर टाकलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अर्धा जो लिंबू आहे तो पूर्णपणे पिळून घेतलेला आहे. त्याचा पूर्णपणे रस जो आहे तो काढून घेतलेला आहे. यानंतर 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि यानंतर तुम्ही बघू शकता इथे पेस्ट तयार झालेली आहे. तर ही जी पेस्ट आहे ती 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. यानंतर कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घेते असं सगळीकडे तेलसुद्धा लावून झालेलं आहे ते भांड्याला. यानंतर आपण जे बॅटर आहे ते घ्यायचं आहे. यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडासुद्धा ॲक्टिव्ह आहे. तोपर्यंतच हे जे बॅटर आहे ते आपल्याला भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे बबल्स यायला लागलेले आहेत मिश्रणाला. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये ते आपल्याला जे भांडं आहे ते ठेवून टाकायचं आहे आणि अगदी 10 ते 12 मिनिट ह्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान हा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी खूप छान असा वाफला गेलेला आहे. यानंतर फोडणीसाठी तयारी करूया. तर तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला खूप सारी मोहरी टाकायची आहे. कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर तीळ टाकलेलं आहे आणि साखरसुद्धा थोडीशी टाकलेली आहे. मिरचीचे कापसुद्धा यामध्ये टाकलेले आहेत. पाणी टाकूया आणि एक उकळी आणूया. त्यानंतर हा ढोकळासुद्धा काढूया आणि तुम्ही इथे बघू शकता खूप इझिली हा ढोकळा अ, निघालेला आहे. कुठेही चिटकला वगैरे नाहीये. तर कापून घेऊया आणि तुम्हाला इथे दाखवते मी अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत हा ढोकळा आपला तयार झालेला आहे. यावरती जी फोडणी आपण केलेली आहे ती टाकूया आणि झाला ना आपला हा ढोकळा तयार. अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल. कशी वाटली ढोकळ्याची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा इथे पिल्लू काय म्हणतीये. तिला तर खूप आवडला.